हो ना, पण शेवटी धमाल आली. खूप मजा आली. म्हणजे इतकी मजा आली, इतकी कमाल आयडिया होती भाऊंची की असं वाटलंच नाही की आधी वाद सुरू होता. त्यावरून मलाही एक आयडिया आली. काय? काय आहे? आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यांनी यांना सुचणारच नाही की भांडायचंय. बिझी राहतील सगळे. गेम खेळूया. बेस्ट. गेम खेळूया. म्हणजे असं करूया की वंदना काकूला, भैयांची आणि उर्मिला काकूला एका टीम मध्ये ठेवूया. म्हणजे त्या झेला होतील मस्त. आणि त्यांना कळणारच नाही की भांडतोय आपण. खरंय, चांगली आयडिया आहे. तुला सांगू का, आज ना एकदम छान असं हलकं हलकं वाटतंय. आज झोप कमाल लागणार आहे आशू. झोपायचंय. झोपायचंय. काय? शिवा, आपण कुठे आलोय, काय माहोल आहे, काय जागा आहे, आणि तुला झोपायचंय. आपण अशा ठिकाणी आधी आलोय अगं, नाही का? हा, पण तिथे केला ना आपण रोमॅन्स. मग म्हणूनच म्हणतोय मला भांडायचंय. गप्प बस रे आशू, मला नाही भांडायचं. मला भांडायचं ना. पण आशू, जा ना यार. हे बघ, ज्या कामासाठी आपण आलोय ना त्या कामाचा विचार कर आणि त्याच्यावर फोकस कर. ज्या कामासाठी आपण आलोय ना ते काम आपलं दिवसभर करून झालंय. रात्री कुठे ते करायचं? भांडूयात ना. मला नाही भांडायचं यार. भांडायचंय तुला? नाही, मला मला माहितीये. नाही भांडायचं. तू जा. भांडूया. आशू, गप्प. आज रात्री. काय मस्त जागा आहे. अरे आशू, नाही भांडायचं, मला झोप येते. झोप? अगं झोपतेस काय? किती बोर जीवा. अरे बोर काय, मला झोप येते. मग झोपूया ना. नको. आशू नको ना, गप्प बस. आशू, नाही ना भांडायचं, गप्प बस. कोणतरी बघेल. काय थोडा वेळ? रात्रभर काही बोललो का? अगं शिवा, ऐक नाही माझा ऐक. तू लाजतीस काय? अगं ते बघ. तू लाजायला वगैरे लागलीस यार शिवा. तू गप्प बस.